बघा, एका डब्यात 50 किलो दूध आहे. त्यातून 5 किलो दूध काढून तितकंच पाणी मिसळलं आणि ह्या प्रक्रियेची अजून दोनदा पुनरावृत्ती केली तर शेवटी डब्यात किती दूध उरलं असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता हा प्रश्न सोडवत असताना डब्यामध्ये असलेलं एकूण दूध किती आहे? 50 किलो. इथं कंस करा, इथं 1 वजा मांडणी करत असताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी. 5 किलो दूध काढून तितकंच पाणी मिसळलं. लक्षात घ्या, इथं ही एक क्रिया झाली. गणित म्हणते पुढं या प्रक्रियेची अजून दोनदा पुनरावृत्ती करायची. म्हणजे इथं ही एक क्रिया आणि इथं 2 समोर आणखी अशा क्रिया करायच्या. एकूण क्रिया करायच्या 3. 5 किलो दूध काढायचं. एकूण दूध आहे लेकरांनो 50. छदस्थानी परत मांडा आणि ह्या एकूण क्रिया 3 आहेत म्हणून कंसाचा घात 3 म्हणा किंवा कंसाचा घन अशा पद्धतीनं मांडणी करायची. हे 50 लेकरांनो असेच कंसामध्ये 1 वजा हा भाग कसा जातो तर 5 1 5, 5 10 50 कंसाचा घन म्हणा. आता हे 50 कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा वजा असेल, अंश वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 10 1 10, 10 मधून 1 गेला 9, छेदस्थानी 10 कंसाचा घन. आता 50 सोबत हे पद गुणिला आहेत. 9चा घन 729, छेदस्थानी 10चा घन 1000. आता लेकरांनो हा भाग कसा जातो तर 50 दोन्ही 100, हे उरलं 0, 2 वर देऊन टाका. म्हणजे 729 भागीला 20 हा जेव्हा तुम्ही भाग द्याल तेव्हा त्याचं उत्तर सापडते 36.45 किलो आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. शेवटी डब्यात किती दूध उरलं सर? 36.45 किलो. अशा पद्धतीच्या प्रश्नांना असा आयाम द्या. अशा पद्धतीचे अनेक संभाव्य प्रश्न अभ्यासायचे असतील, तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधीच्या समस्या, विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.